लहानपणापासून माझं जीवन हे हल्लत न गेलं. जनावराकडे जायचं, पावसात उभं राहायचं. प्रचंड पाऊस आमच्या भागात पडत होता, पाय पार नासून जायची, पण त्याला विलाज नव्हता. घरच्या लोकांना काहीतरी 4 रुपये कमवून द्यायची, त्यासाठी मला ते तिथं थांबावंच लागायचं. गुरं चारत चारत निसर्गाची माझी मैत्री झाली आणि त्याच निसर्गाचा मी अभ्यास करू लागलो. निसर्गाचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं, निसर्ग ही मोठी धनसंपदा आहे. ही जर आपण जपली नाही तर आपला सर्वनाश हा निश्चित आहे. 84-85ला इथं जंगलतोड सुरू झाली. पुण्यातले ठेकेदार यायचे, त्यावेळेला लोकांकडे पैसे नव्हते, पण किती 10, 5, 20 रुपयामध्ये ते असे ट्रकच्या ट्रक घेऊन जायचे आणि ते मी स्वतः पाहायचं. मला ते वाईट वाटायचं, पण माझं कोणी ऐकत नव्हतं. मला कोण ऐकतो? जंगल भरपूर आहे, हजारो वनस्पती, आणि लोकांना माहिती नाही, आणि माहिती आहे तरी पोटासाठी ती तोडतात, ती विकतात. ह्याच्यासाठी काय करावं लागेल? नॅशनल बोर्डात दिल्लीला जाऊन स्कीम मंजूर केली होती की झाडे लावा, झाडे जगवा. त्याच्यातून ते आम्हाला आणि झाडं मिळायची, निर्गिली, आकेशा वगैरे, ती पहिली ती बाहेरची झाडं. तर ते का व्हायला, सुरुवात तर यांना करायला पाहिजे, यांना कुठंतरी थांबवायला पाहिजे. त्यांनी ते पहिल्या वर्षाला सुरुवात केली. त्यांनी लावल्यानंतर त्यांना 1000 रुपये मिळले. 1000 रुपये मिळाल्यानंतर बाकीची गावातली लोकं सुटली, अरे आम्हाला पण द्या की आता. मग असं जे एकदा सुरू झालं ना, तर भयानक सुरू झालं. तर 17 गावामध्ये मग ते कामाची ती स्कीम चालू झाली. तर मोठी जवळ 1 लाख झाडंसुद्धा वर्षाला पुरत नव्हती आम्हाला. या रासायनिक खताने सगळे शरीरावर परिणाम होतो. तर लोकांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत ह्या खताकडे वळायला पाहिजे. आणि त्याच्यातून जे येणारं भाजीपाला वगैरे जर खाला तर शरीराला आपत्ती होणार नाही. माझं वय जरी 60 असलं तरी मी स्वतः जाईन, गावोगावी हिंडन, मैलोमैली हिंडन आणि लोकांना त्याची माहिती देईन. तर हे तुम्हाला जे झाडं दिसतात ही आयुर्वेदाची, हे मी काय करून विकत आणलेलं नाही. मी स्वतः जंगलात जात असतो, मैलोमैल चालत असतो, ते बी जमा करतो. शक्यतो मी जास्त बी दुर्मिळ जी झाडं झालेली आहेत त्याचे बी जमा करतो, त्याचा शोध घेतो आणि ती झाडं तयार करतो. आणि आज 50 वर्ष माझा हा याच्यावर अभ्यास आहे, मला ज्ञान आहे. हे पुढं माझ्यानंतर हे वाया जाऊ नये किंवा ते नष्ट होऊ नये यासाठी तरुणांनी जर माझ्याकडे आले, मी त्यांना फुकट मार्गदर्शन करू शकतो. आजच्या तरुणांना मला असं सांगावं वाटतं की परिस्थिती तुमच्या विरोधात किती असली तरी तुम्ही तुमच्या देहाशी, विचाराशी प्रामाणिक असाल तर यश हे निश्चित आहे.